गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे। या वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसांचं फसलेलं नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल आणि अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाली आहे। आधीच सुरू असलेलं मेट्रो रेल्वेचं काम आणि पोलिसांचं फसलेलं नियोजन यामुळेच ही वाहतुकीची कोंडी होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेस आंदोलकांनी वाहतूक पोलीस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी ठाणे शहरातील वाहतुकीचा पुरता बोऱ्या वाजला असून सुमित नावाच्या कोणाबाबाच्या सांगण्यावरून शहरातील अनेक डिवायडर टाकण्यात आले होते, त्यामुळेच वाहतूक कोंडीत ठाणेकर गुदमरले होते। आता रस्त्यातील खड्ड्यांनी पोलिसांचं नियोजन फसत असल्यानं ही वाहतूक कोंडी होत असल्याचं उमेश अग्रवाल यांनी सांगितलं। जर पोलिसांनी वेळीच योग्य नियोजन न केल्यास आम्ही या प्रकरणात न्यायालयात दाद मागू असा इशाराही अग्रवाल यांनी दिलाय। तर अभिजित पवार यांनी डिवायडर बाबाच्या सांगण्यावरून वाहतुकीचं नियोजन केलं जात आहे। हा बाबा काय मोठा आर्किटेक्ट आहे का? शहरातील रस्त्यांची कामं नागरिकांच्या हितासाठी नाहीत तर ठेकेदाराच्या फायद्यासाठी होत आहेत। निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे खड्डे पडत आहेत, परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून रुग्ण वाहतूक कोंडीत अडकून दगावतात। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक तर चाकरमान्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। याला सरकारच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। या आंदोलनात विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, अभिषेक पुसाळकर, श्रीकांत भोईर, संदीप वेताळ, कुणाल भोईर, समीर निटके, विशांत गायकवाड, आशिष वाघ, मनीष शर्मा, दीपक वरटे, गणेश सूर्यराव आदीही सहभागी झाले होते। C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत ठाणे पोलीस आयुक्त आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी भेट घेतली। यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना या सरकारला प्रशासनाला ठाण्यातील समस्या सोडवण्यास अजिबात वेळ नसल्याचं सांगितलं। फक्त या पक्षाचे नगरसेवक फोड, त्या पक्षाचे नगरसेवक फोड यामध्ये जास्त रस आहे। घोडबंदर रोडची ट्रॅफिक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। खराब रस्ते, रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे घोडबंदर रोडवरून निघालेल्या माणसाला ठाणे स्टेशनला पोहोचायला 2 ते 3 तासांचा अवधी लागतो। दिवसा हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना देखील हेवी ट्रॅफिक सोडली जाते। ट्रॅफिक अधिकाऱ्यांचा तिथे पत्ता नसतो। सगळे ट्रॅफिक व्यवस्थापन वॉर्डनच्या भरोशावर सोडलं जातं। जर ही वाहतूक समस्या लवकरात लवकर न सोडवल्यास आम्हाला आयुक्तांच्या दालनातच ठिय्या आंदोलन करावं लागेल असा इशारा राजन विचारे यांनी दिला आहे। नियमाप्रमाणे हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना सुद्धा आज ठाणे शहरामध्ये हेवी वाहतूक त्या ठिकाणी सोडली जाते। त्या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलीस नसतात, वॉर्डनवरती सोपवलं जातं। आणि आज तुम्ही बघितलं असेल सर्व मुख्यमंत्री जर येणार असेल ते 1-1 तास 2-2 तास मला वाटतं सर्व रस्ते बंद केले जातात। अरे कशासाठी? काय करता तुम्ही? आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ या संबंध ठाणे पोलीस यंत्रणामधले जवळजवळ 60% पोलीस तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये असतात। सर्वसामान्य तिथे ह्याला ट्रॅफिकला पोलीसच त्या ठिकाणी नाहीत। आज तुम्ही बघितलं तर कित्येक दिवस आपल्याला ट्रॅफिकसाठी अधिकारी आता मला वाटतं चांगले अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी चार्ज घेतलेला। आज आम्ही पोलीस कमिशनरना मला वाटतं मी जवळजवळ 20 ते 22 फोन सकाळपासून केलेले आहेत। म्हणजे 1-1 तास एका जागेवरनं न हलता त्या ठिकाणी ट्रॅफिक त्या ठिकाणी ठप्प झाली होती। आणि अशा परिस्थितीमध्ये जर असं हे झालं तर मला वाटतं आम्हाला त्या महापालिका आयुक्त असेल किंवा आपलं पोलीस आयुक्त असेल यांच्या दालनामध्ये बसण्याशिवाय दुसरा कुठलाही रस्ता नाही। आणि या संदर्भामध्ये आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की या
जर ही ट्रॅफिकची समस्या दूर झाली पाहिजे, नाहीतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल. मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या नव्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत 309 किलोमीटरचा नवा रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे, ज्यावर 30 नवीन स्थानकं उभारली जातील. या प्रकल्पाची एकूण किंमत 18,036 कोटी रुपये आहे. हा रेल्वे मार्ग सुमारे 1,000 गावं आणि 30 लाख लोकसंख्येला जोडेल, ज्यामुळे स्थानिकांना प्रवासाची मोठी सुविधा उपलब्ध होईल. या प्रकल्पाचं उद्दिष्ट 2028 पासून 2029 पर्यंत पूर्ण करायचं आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या 6 जिल्ह्यांमधून हा रेल्वे मार्ग जाईल, ज्यामुळे या भागात रोजगाराच्या आणि स्वयंरोगाच्या संधीही वाढतील. इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित हा नवा रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करणारा असून प्रवास अधिक गतिमान होईल अशी शक्यता आहे. भारतात सर्वाधिक मंदिरं महाराष्ट्रात आहेत हे ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु सत्य हेच आहे. महाराष्ट्रात तब्बल 77,283 मंदिरं आहेत, परंतु या मंदिरांचा इतिहासही तेवढाच कठोर आहे. जिथे सर्वाधिक मंदिरं आहेत तिथेच सर्वाधिक परकीय आक्रमणही झाली आहे. महाराष्ट्रातील मंदिरं म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेशातील देवांचं अधिष्ठान. वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिरं, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, कृष्णेश्वर आणि परळी वैद्यनाथ यासारखी महादेवांची प्रसिद्ध ज्योतिर्लिंग, पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा, कोल्हापूरची अंबाबाई, मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती हे महाराष्ट्रातील आस्थेची केंद्र आहेत. मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष्य केलं होतं, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं. त्यावेळी मुस्लिम आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि त्यांना संरक्षणही मिळालं. महाराष्ट्रातील मंदिरं स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहेत. काळ्या आणि राखाडी दगडाचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचाच लक्ष वेधतात. हा दगड मजबूत असल्यानं शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात. तरीही मोठमोठे डोंगर फोडून गुहांमध्ये बांधलेली मंदिरं म्हणजे वेरूळचं कैलास मंदिर या अनोख्या परंपरेचाच एक भाग आहे. भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचं काम करतात. राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो. संस्कृतीत कला महत्त्वाची असते आणि प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्यकलेतून होत असते. मंदिरं म्हणजे एक प्रकारची टाईम मशीन आहे, ज्यातून इतिहास समजतो. म्हणून मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल. महाराष्ट्रात 2024च्या विधानसभा निवडणुकीत 9,50,00,000 मतदार आहेत. या मतदारांमध्ये केवळ 2% मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. एकूण 4,90,00,000 पुरुष मतदार असून 4,60,00,000 महिला मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 16,90,000 मतदारांचा समावेश आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ 2 ते 3% मतदान निवडणुकीत विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात. यामुळे प्रत्येक मताचं मूल्य महत्त्वाचं ठरतं, जे लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. हे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि भंडारा आहेत. महिला मतदारांनी मतदान अधिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. राज्यात 30 ते 35 वयोगटातील 2 कोटी मतदार असून 20 ते 30 वयोगटातील 1,80,00,000 मतदार आहेत. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 18,60,000 पेक्षा जास्त आहे. 1957 साली संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली होती, तेव्हा मतदानाची टक्केवारी 60.36% होती. 2019मध्ये ती 61.44% वाढली आहे. दरम्यान 11 निवडणुका झाल्या असल्या तरी सरासरी मतदान फक्त 62% इतकंच झालं आहे. नक्षलवाद आणि दहशतवादामुळे मतदान कमी होतं असं मानलं जातं, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 80% आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
जर राज्याचा आणि देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा असं आवाहन केलं जात आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे पूर्व येथील कोपरी सॅटिस प्रकल्पात बाधित कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या घरांसाठी वणवण करीत होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. या प्रकरणी तातडीनं पालिका स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर या कुटुंबियांना BSP योजनेत घरं देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आज त्यांना पत्र मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. आमदार संजय केळकर यांनी काल शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत लाभार्थी कुटुंबियांना पत्र दिली. यावेळी स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशीही उपस्थित होते. 20 दिवसांपूर्वी या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. कोपरी येथील सॅटिस प्रकल्पात बाधित झाल्यानंतर अनेक वर्ष पाठपुरावा करूनही घरांपासून वंचित राहावं लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. यावेळी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी केळकर यांनी या कुटुंबियांना तातडीनं घरं मिळण्याबाबत निर्देश दिले. शिवाय स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचीही त्यांनी मागणी केली होती. या बैठकीनंतर पालिका स्तरावर तातडीने या कुटुंबांना घरं देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या लाभार्थ्यांना BSP योजनेत घरं देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली आहे. काल शासकीय विश्रामगृहात या लाभार्थ्यांना पत्र देण्यात आली. अनेक वर्षांनी घरांचा प्रश्न मार्गी लागल्यानं या कुटुंबियांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले. ठाण्यात अनेक प्रकल्प आणि रस्ता रुंदीकरणात सर्वसामान्य नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या जागा दिल्यात. त्यांचं पुनर्वसन वेळीच न झाल्यास भविष्यात नागरिक जागा देण्यास तयार होणार नाहीत. अशा अनेक बाधित कुटुंबियांना घरं मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही केळकर यांनी सांगितलं. यावेळी सिपे तलाव येथील डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीची समस्या तेथील नागरिकांनी बैठकीत मांडली. रोज येथे येणारा कचरा त्याच दिवशी उचलण्यात यावा जेणेकरून कचरा साचून दुर्गंधी पसरणार नाही असे निर्देश आमदार संजय केळकर यांनी दिलेत. नवीन डम्पिंगसाठी नियोजित जागेचा प्रश्न तूर्त न्यायालयात आहे. लवकरच तोही प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती देखील केळकर यांनी दिली आहे. लोढा अमायरा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर ठेकेदार अटी नियम पाळत नसल्यानं परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले. याबाबत नागरिक विविध संघटनांनी रोष व्यक्त केलाय. महापालिकेनं ठेकेदारास नोटीस बजावली आहे. तरीही ठेकेदार अटी नियमानुसार केंद्र चालवणार नसेल तर भाजप कार्यकर्ते हे केंद्र बंद पाडतील असा इशाराच आमदार संजय केळकर यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.